चला आमचा प्रवास चालू आहे आणि रोड तुम्ही बघू शकताय, एकदम सुंदर असे रोड. बाबा मध्ये येशील. आम्ही जो डिसिजन घेतला सकाळी निघण्यापेक्षा आम्ही संध्याकाळी निघू, तो डिसिजन कुठेतरी बेटर वाटतोय आम्हाला आता. कारण उदयपूरमध्ये राजस्थानमध्ये उन्हाचा अजिबात त्रास होत नाही आम्हाला. क्या बोल रहे हो? तो सिंह तुम इधर गाड़ी लगाए थे. हाँ 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 बराबर. जी जी हमको याद है, हम फोटो देख के ही आए. हम फोटो देख के ही आए. चलो हम लोग हाँ पहिले उधर आगे गए थे. परत त्या ढाब्यावर आलो. आम्ही ढाबा ओळखला आणि ढाबेवाल्यांनी पण आम्हाला ओळखलंय. आमचं जेवण आलं आणि इकडे क्या नाम है भाई इसका? पनीर अंगारा इसका नाम. पनीर अंगारा. इधर रखो ना. खाली अंगारा ही अंगारा. रोटी आने दो अभी जल्दी. धधकती हुई भाजी आली, धधकती हुई. थोडी धूळ रस्त्यात भवरे वगैरे बनवते, खूप धूळ होती आणि काही मिनिटातच मग पावसाला सुरुवात झाली आणि आम्हाला इथे थांबावं लागलं. खूप जोरात पाऊस आलाय. थांबलो इथे. सुनसान आहे म्हणून हनुमान चालीसा लावली आहे. हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्स आपल्या हक्काच्या आगरीकोळी ब्लॉगिंग चॅनलवर. आजच्या ब्लॉगची सुरुवात आपली उदयपूरपासून होते. काल आम्ही उदयपूरला स्टे घेतलेला. उदयपूरमध्ये रात्री स्टे केलेला आणि आज आम्ही सकाळी नाही निघालो कारण ऊन खूप आहे इकडे. मग आम्ही प्लॅन केला की आपण संध्याकाळी निघू आणि रात्री स्ट्रेच करू, जेणेकरून मग आपल्याला हीटचा त्रास कमी होईल. आणि आम्ही आज आमचा सिक्करपर्यंत पोहोचायचा प्लॅन आहे, पण जर पुढे जाता आलं तर पुढे पण आम्ही जाऊ. आणि राईडमध्ये 4 बाईक्स आहेत आणि 5 जण आहेत. मी आहे. कोण रे? गोटी गोट्या 1 मिनिट थांब, ब्लॉग चालू आहे. सो 4 बाईक्स आहेत, 5 जण आहोत. मी आहे इकडे. गोळ्या मानकुलीचा गोळ्या आहे. ही पोरांना आम्ही जेवून येत नाही, ते फोन करून व्हिडिओ कॉल करतात. मुलुंडचा अखिल आहे, कासरवडवलीचा कृतिक, मानकुलीचा उज्ज्वल आणि मी. अशा मी 5 रायडर आहोत. सो चलो इकडे आमची आता तयारी चालू आहे. 5 राइडर तसा नाही. हां क्लियर बोल. 4 राइडर एक पिलियन. अरे यार तुम लोग डिग्री नहीं है ना ये लोग के पास. त्यांना बोल हम लोग दूसरी बात. हाँ हे मानकुली, कासरवडवली, मुलुंड, मानकुली, दापोडे नहीं. हम लोग कहाँ से आए हैं? हमारा दूसरी बार है, इन लोग का पहली बार है. जो समझा वो समझा. परत टी शर्ट घेतला काही इनर आहे ना, आम्ही सगळे इनरच. चलो आता रेडी होतो पटापट आणि निघतो. बाकी सगळं आमचा हा लगेज. ही अशी रूम होती काल पण, म्हणून मी काल रूम दाखवली नाही. माझ्या बेडला प्रॉब्लेम हुलेगांच्या इकवट्या मागत ही ब्रँडिंग दाखव ना. ही आम्ही घरा हाताय चिपले. फॅब्रिक पेंट दो दे. फॅब्रिक पेंट तुला नाही समजा. डिग्री तो याद ना, पॅडिंग दे ना त्याची. कंची तेलबोनची पॅडिंग. सो यो राइनॉक्सचा पाठीवाला जॅकेट मी पण घेईन बघ. आर्मीवाला रायनॉक्स. तू तर काल बराच रायडा करतो. रायडा बोलून ना आता जो ब्रँड आहे तारीफ करायला लागेल. मजबुरी गे. मजबुरी का नाम महात्मा गांधी. चला बोल जाना आम्ही आलो आता खाली आणि आम्ही आमचं लगेज लोड करून घेतो. आमचं लगेज लोडिंग चालू आहे. ही बॅग त्याच्यावर ठेवायला लागेल मला अजून.
और अगर लगा तो इसकी नाही नाही वीडियो चालू आहे ना हाय तो काय भांडतो का ना आडी तो विचार चांगला मला होईल तुझा नाही जरा बांधून दिला तर तू बांधायला लागला त्या हा टूलकिट खोललेला चल चल माझ खाली चल जरा खाली विक्रांत ना अरे काहीतरी जाऊ तो म्हणजे उभा करूया आमचं लगेज लोड करायचं चालू आहे माझी गाडी चालू आहे प्रतीकची बाईक झाली तिकडे उद्या रेडी आहे तू ॲज ऑलवेज थोडा बाकी आहे हां हां ॲज ऑलवेज तिकडे गोल्याचं पण लगेज बांधायचं काम चालू आहे चलो आता लगेज टाईट करून घेतो आणि मग निघू आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला तर चला आम्ही निघालो आता आणि आम्हाला आता राईड्सला सुरुवात करायची आहे आमच्या चलो एक मिनटं हा कृतिकचा आहे ते लाला बोलो हाँ आ रहा है लेकिन थोड़ा ये हो रहा है थोड़ा हाँ थोड़ा डिले रहेगा चले घाम फुटला याला टेल बॅग बनता पहिले लूज कर ओ गोल्या तिथून नाही हां ती लूज कर बांध पहिले टाय कर ना नंतर खेच पूजा इंटरकॉमचा आवाज येतो गोप्रोला हां नाही चालू आहे हो एडिटिंग बिडिटिंग नाही हँडग्लोव्स पहनले बाय फायनली गोलू रायडर कनेक्ट नाही होला अजून चल उतरला परत अरे ती बघ ती टाक ना मेशमध्ये टाक ते मेशमध्ये टाक ते मेशमध्ये हां हाय इंटरकॉम कनेक्ट है भाई चलो रेडी हाँ बटन वरचा का दाबाचा ऑटो कनेक्ट बोलतो मोबाईल मधलं राईट ग्रीड ऑन कर तो 3M टेप पडला असता बघ चलो रेडी चलो मोरया मंगल मूर्ती एकटा जर पुढे एकटाला दाखला अरे शैन हां पावसाची शक्यता तर वाटते आता उदयपूरचं आकाश बघा पाऊस आला ना जर पाऊस आला ना आता तर एवढी वाट लागेल ना अरे यार सैन नाही लावली मिनी शूजची कला तुला थांबायचं अगं हे उजा थांब जरा उजा साइड में सो आम्ही निघालो आणि निघाल्या लगेच पावसाने सुरुवात केलेली आहे आता या इकडे आम्ही उन्हाला घाबरून संध्याकाळी राईड स्टार्ट केली आणि निघाल्या पाऊस आला क्या ही बोलेंगे अभी
हे अजमल याचा आवाज अजमल याची मुला मी त्याची नाव गंडाला लागलो रे. लालाबाई लालाबाईचा आवाज येत नाही इंटरकॉम मध्ये. यही सुनना बाकी था. चलो सुरुवात करूया. पाऊस बरं झालं आम्ही रेन गिअर घालायला थांबलो नाही तर कालसारखा परत सीन झाला असता की रेन गिअर घातले आणि पाऊस गेला. पण वो बात तो है भाई, कीचड़ से डरना ही पडेगा. पण हेल्मेटच्या काचेवर आता पाण्याचे थेंब आणि थोडंसं हे साचलंय. इंटरकॉम में आवाज जा रहा है भाई. कंट्रोल कंट्रोल मजनू. फोर व्हीलरच्या मागे चिपकून नका रे बरं. थांब ना भाई थांब ना. काय झाले घुसत मधी. कैमरे चालू है भाई. कैमरे चालू है भाई. भाई कैमरा चालू है. एडिट करने मेरे को तकलीफ होता है भाई. यांचे कुठं रंबलर रंबलर बोल. रंबलर ते क्या ही बोलेंगे रंबलर को. क्या ही बोलेंगे अब. आपण या छोट्या छोट्या गोष्टींवर राईडला आल्यावर लक्ष नाही देत कारण आपला इंटेन्शन पुढे असतो. फॅमिली देखती है भाई फॅमिली देखती है. शॉप शेअर ग्रिल स्लाइस ग्रेट रिपीट हे भाई हॉटेलमध्ये कामाला आहे. आचारी आमच्या भाषण बोलशील तर आचारी आहे. आचारी रे माझ्या पुढे आहे बघ. गोल्या माझ्या मागे कोण गोल्या ना. माझ्या पुढे बाईकवाला तो आचारी आहे. कनावल्या ओळखला सांग. बोलेरो कुठं रे गोल्या. अरे बाबा आरटी आल्या. चला आपण निघूया आता. थोडंसं या क्लायमेटमध्ये व्लॉग घेता येईल कॅमेऱ्यामधून. परत काळोख पडला की मग जो लाईटचा थ्रो याच्यामध्ये कॅमेऱ्यामध्ये दिसतो त्यापेक्षा चांगला थ्रो मला डोळ्यांनी दिसतो आणि मग कॅमेऱ्यामध्ये तो व्ह्यू घेता येत नाही. मग म्हणून एकदा काळोख पडला की मी कॅमेऱ्यामधून काही हे घेणार नाही आहे. कोण कॅरियरवाला. अच्छा गुजरातची आहे. तर पोराला भेटायचं आहे. क्या नाम है आपका. अज्जू. अच्छा यूट्यूब देखते हो. मेरा विक्रांत पाटिल ब्लॉग्स और उसका स्माइल्स ऑन माइल्स. हाँ वेलकम बेटा. बापू उतरला बोलते. कसा आवाज येईल बापूचा आपल्याला. हो चला चला चला. आमचा प्रवास चालू आहे आणि रोड तुम्ही बघू शकताय. एकदम सुंदर असे रोड. बाबा मध्ये येशील. आम्ही जो डिसिजन घेतला सकाळी निघण्यापेक्षा आम्ही संध्याकाळी निघू तो डिसिजन कुठेतरी बेटर वाटतोय आम्हाला आता. कारण उदयपूरमध्ये राजस्थानमध्ये उन्हाचा अजिबात त्रास होत नाही आम्हाला. आणि मग अतिशय सुंदर बरोबर अतिशय सुंदर असा रोड आहे. जे अल्टो बघ समोर अल्टो बघ. अल्टोला इथं इज्जत नाही पण जसं काश्मीरमध्ये जातो ना काश्मीरच्या खोऱ्यांमध्ये घराघराच अल्टो घराघराच अल्टो. आता मागच्या वेळेस तुम्हाला दाखवलेलं अल्टो 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 तसा तर यावेळेस राजस्थानमधून चालू झालेत अल्टो. त्याने ब्लॅक फिल्म बघ रे कशी गेले. कुठून लेफ्ट. ए गोल्या गोल्या पुढे गेला. ते लेफ्ट राईट. कुत्रा है कुत्रा. कुठं आहे कुत्रा. लेफ्टला राईटला. राहू दे ना मग तो.
वैष्णोदेवी हा बघा, इथे वैष्णोदेवी मंदिर आहे. गेट सुंदर असा गेट आहे तो बघा, वरती मंदिर आहे. अहो नाईस आहे जी, नाईस मंदिर आहे जी. क्या बोलते बोल्या. ओके. सुंदर रस्ते सुंदर आहेत राजस्थानमध्ये. तर ओव्हरटेक करत होता म्हणून पुढे जाऊन दिला का. किती सीसी आहे रे तुझी. 250. माझी 500 आहे भाई, 500. जितके ठोकलेत ना त्याच्या डबल ठोकलेत. हा एवढा बरोबर आहे. जितके भरलेत ना त्याच्यात डबल खर्च केलेत. तर चल आम्ही आता हायवे पासून सर्व्हिस रोड मारला, कारण कसला काहीतरी कापूस उडला रे. आम्ही मागच्या वेळेस पण आम्ही इथेच जेवलेलो आणि आम्हाला टेस्ट आवडलेली, खूप आवडलेली टेस्ट. मग यावेळेस उज्ज्वल बोलला की आपण तिथेच जाऊ जेवायला. ठीक आहे, फिर आता जाऊ आणि त्याला मागच्या वर्षीच्या डिश दाखवू. ए उजा, पण आपण डिश दाखवून त्या डिश मागवल्या ना, कुक बदललेला असला मग. का रे ऑफ रोड. फिरून येणं काही मुश्किल नाही का. तर आपण इथून पण टर्न मारू शकत होतो. मा अच्छा, आग लागो तुझ्या अंदाज आला तर नाही. नको यो हिला जवळला तो चित्रा मेट्रो चामुंडा. चला आपण जेवायला जाऊया आता. काय सो आम्ही आलो लोकेशन. आम्हाला जो नाव माहिती होता सरदारजी का ग्रीन ढाबा, तर ग्रीन ढाबा गायब झाला इथून. पहले इधर ढाबा था ना, वो कहाँ है ढाबा. अभी ये चेंज किया, नया बनाया क्या कि जुना ही है. हे तुझ्या गेल्या वर्षीचा फोटो आहे का काही. चला आम्ही ॲक्च्युली आमचा नेम चुकलेला. मी तुम्हाला फोटो दाखवतो. माझ्या फोटोमध्ये ना बॅकग्राऊंडला हा मार्बलचा दुकान दिसत होता बघा, मार्बल आर्ट दिसतोय हा बघा. आणि इथे आम्ही होतो ग्रीन पंजाबी धाबा. सरदारजी का नाही रे. मी तुम्हाला फोटो दाखवतो बघा. हा बघा, हा फोटो बघितला मी गेल्या वर्षीचा. आणि याच्यामध्ये हा मार्बल आर्टचा दुकान दिसतोय तो बघा. माझ्यावर बघा. व्हिडिओ चालू आहे भाई, व्हिडिओ चालू आहे भाई. बस चलो जेवण करून घेऊया आता. क्या बोल रहे हो. तो सिंह तुम इधर गाड़ी लगाए थे. हाँ 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 बराबर. जी जी हमको याद है, हम फोटो देख के ही आए. हम फोटो देख के ही आए.
चलो हम लोग हाँ पहिले उधर आगे गए थे आपण परत त्या ढाब्यावर आलो. आम्ही ढाबा ओळखला आणि ढाबेवाल्यांनी पण आम्हाला ओळखलाय. चल आम्ही आता जेवण करून घेतो. चलो आमचं जेवण आलं आणि इकडे क्या नाम है भाई इसका? पनीर पनीर अंगारा. इधर रखो ना. खाली अंगारा ही अंगारा. रोटी आने दो अभी जल्दी. धधकती हुई भाजी आली. धधकती हुई काय? चलो जेवण करून घेतो. भाजी तुला घाबरते भाई. 7 वाजता जेवतोय आम्ही. विक्रांत भाजी त्याला घाबरते म्हणून कापते. ऑर्डर एकदम क्विक आली. क्विक. चल आता जेवण करून झालं. आता बाईकवर घ्यायला जरा चॉकलेट्स वगैरे घेतो. काय बोलतो? जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की जय. बोलो महाराणा प्रताप की जय. चलो पधारो महारे देश. राजस्थानी आहे ना. हां आता कसं गुजरातमध्ये होतो रात्री कधी कधी समजत नाही कोणत्या स्टेटमध्ये आलं. आता इथून डायरेक्ट हरियाणा. चॉकलेट दे. तर चला आमचं जेवण झालं. गिअरअप करून झालं. आता निघतो आम्ही. बोला 1 मिनटं गाडी ढकला पुढं. 2 मिनटं. चला निघूया आता आणि चालू करूया पुढचा प्रवास आपला. गोळ्या शेटला क्रॅम्प आलेला. आता हां गोळ्याच्या पायाला गोळा आला होता. माझा हँडग्लोज. चला आपण निघूया आता पुढच्या प्रवासाला. चल गोळी. चला आता थोडंसं नाईटला पण तुम्हाला मी थोडीशी व्हिडिओ दाखवतो नाईट राईडची. कारण बाकी तुम्हाला उजेडात काळोखात काही दिसणार नाही. ए हेल्मेट किस काय भाई पहन ले. तर चल आम्ही निघालो आता स्कॉटिंगमध्ये आहोत आणि मोरया आणि स्कॉटिंगमध्ये आहोत. आणि आम्हाला आता जेवढं नाईटला चालवता येईल तेवढं चालवायची आहे. कारण आम्ही दिवसाच्या उन्हापासून वाचतोय. आता आम्ही आहोत नाथद्वारा क्रॉस केला आणि आम्हाला सिक्करपर्यंत तर पोचायचंच आहे. सिक्कर काहीतरी 500-550 किलोमीटर आहे. 500-600 किती हो जा किती 450. ओके 450 किलोमीटर आहे. 450 किलोमीटर इझी आहे. तेवढं काही हार्ड नाही आहे आमच्यासाठी. आता जेवढं आम्ही राईड केलं आहे त्यावरून तरी असं वाटतं की 450 हार्ड नाही आहे. लाईटचा थ्रो तुम्हाला दाखवतो बघा. कोण हे बघा ही जी लाईटचा हा जो थ्रो आहे तो हा येल्लोचा हा व्हाईटवाला. तर इसका मुंडी उल्टा पलटा हो गया भाई. ही व्हाईट लाईट आणि या व्हाईट लाईट नंतर जर मी व्हाईट आणि येलो मिक्स केला हा बघा चांगला थ्रो आहे. कॅमेऱ्यामध्ये कसा दिसतोय माहिती नाही पण हे बघ जत्रा 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 वाजव जत्रा कर जत्रा कर. वा वा बेटा वा बेटा वा बेटा. केवला पक्की लाईट येते ना डोल्यावर. जा 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 ॲडव्हेंचर जा. स्पीड ब्रेकर लागणार नाही तुला. जा इकडे रोड वगैरे खूप छान आहेत आणि दिवसा राईड करायचा. राजस्थानमध्ये दिवसा राईड करायला अजून एक हे आहे प्रॉब्लेम आहे की इथे जी जनावरं आहेत म्हणजे गाय बैल म्हशी या रस्त्यात बसलेले असतात. गाड्यांची हवा लागते त्यांना. मग ते थोडंसं जास्त हे होतं. थोडंसं रिस्की पण वाटतं. पण आता नाईटला जास्त काही त्रास नसतो. नाईटला काही नसतं रस्त्यात आणि रस्ते पण एकदम अशक्य सुंदर असे रस्ते. त्यामुळे राईड करायला मजा येते. मग
जयपूर सरळ. ती एक लाईट तुझी याच्या बोर्डावरच पडते. तर चला आम्ही निघाल्यापासून 300 किलोमीटर आलो आणि आम्ही इथे एक छोटासा ब्रेक घेतलाय. कॉफी ब्रेक घेतलाय. आता कसं झालं अवतार काय माहिती, मी आरसा पण नाही बघितला, बघून घेऊया लगेच. कारण ठीक आहे, वन्स हँडसम ऑलवेज हँडसम. आता कपडे इथे काढून ठेवले. जॅकेट आणि पॅन्ट अटॅच केली मी झिपला लावून. शूज चप्पल घालून नका सगळ्यांनी. गिअरमध्ये आता रात्रीचे वाजलेत 11:46. आणि 11:46 पण एवढा गरम होतोय ना. तर आम्ही जर दिवसा निघालो असतो तर भट्टीत बसवतो. भट्टीत पाणी पाजायचं, गोळ्या पाणी पाजायचं. मी थोडं साधं करायला ठेवलंय. ओव्हर थंड दांड आहे जिंजनचा. राहू दे मग. सांगतो आय टेक माय वर्ड्स बॅक. मी आमची काळजी घेतल्याबद्दल धन्यवाद. बद्दल आभारी आहे. लय भारी आहे, लय भारी. चला कॉफी वगैरे घेऊया. इथे कुल्हड आहेत. चला आम्ही राईडला सुरुवात केली. थोडासाच पुढे आलो आणि आम्हाला एवढी हवा लागली, एवढी धूळ. रस्त्यात कवरे वगैरे बनवत होते, खूप धूळ होती. आणि काही मिनिटातच मग पावसाला सुरुवात झाली आणि आम्हाला इथे थांबावं लागलं. खूप जोरात पाऊस आलाय. थांबलो इथे. तुमचा नाही म्हणून हनुमान चालीसा लावली आहे. चला आता बघूया किती वेळ लागतोय. 10-15 मिनिटं थांबू, वाट बघू. जर पाऊस थांबला तर ठीक, नाहीतर मग रेन गिअर घालावेच लागतील. मग ऑप्शन नसेल. कमी होणार. हा कमी झाला आता. नाही. हा आता उजेड ना. बल हो का इथं झोपलेला. गाडी हा दोघीच भाई. चला पाऊस काही थांबायचं नाव घेत नाहीये. म्हणून मग आता आम्ही विचार केला की सगळे पोपट बनतो आणि निघतो. 2 रायडर तिकडे. चला पावसात थोडीशी राईड करूया आता. चला आम्ही पोचलो आता हॉटेलवर. सिकरच्या इथे रूम घेतली. आम्ही सिकरपासून थोडंसं पुढे आलो, राशीदपूरच्या इथे. आणि रूममध्ये जस्ट आलो, गिअर्स काढले. 5 जन गिन के लिए 2 जन का रूम, 3 जन का रूम दिया. और आणि तुम्हाला मी रूम दाखवतो. रूममध्ये बघा, हे बघा, हा एवढा लगेजच असतो आमचा. अरे तुम किसका है वो? फेंक उसके मुंह पे. बघा चाकू ते पैसा. चलो आम्ही पोहोचलो आता. सकाळचे वाजलेले आहेत. कुठं जायचं? सकाळचे वाजलेले आहेत 5:30. सकाळी 5:30 वाजता आम्ही पोहोचलोय. आम्ही नाईटलाच राईड केली कारण आम्हाला उन्हापासून वाचायचं होतं. ऊन वाचवलं आम्ही. पण रात्री राईड करायला मजा आली कारण रस्ते मोकळे होते, ना काही ट्रॅफिक ना पब्लिक, काहीच नाही. फायनली आता रेस्ट करतो. उद्या पण आम्ही दिवसभर आराम करू आणि संध्याकाळीच निघू कारण नाईटला राईड परवडते. एक तर रस्ते मोकळे भेटतात आणि ऊन कमी लागतो. मला बघून तू काही बोलू नकोस. बाकी आप समझ जाएंगे अभी. समझने वाले को इशारा कॉफी है. कॉफी बनवू का? डार्क नको आता. लोग बनाते होंगे कॉफी, हमारा गोलू बनाता है डार्क कॉफी. माझा ब्लॉग मी कट नाही करणार. मी थोडी बोलले. मोबाईल माझा आहे, मी डायरेक्ट डिलीट करणार. मायचन फोन माझ्याकडे, मी काय पण करू शकतो. पासवर्ड मला पण माहिती आहे. सगळा डिलीट फॉर्मॅट. 099 099 कधी भेटला मोबाईल तर 099.
चलो आणि आता ब्लॉग एंड करूया आपण. काल पण आम्ही असेच झोपलेलो नाही. काल कोण होता बाजूला अजून? इकडे तू कृतिक. कृतिक होती ना, इथं कृतिक होता. पूजाला मी तिथं झोपलेलो चिपकून. आणि रात्री आम्ही जेव्हा झोपलो ना गाईज, रूम मध्ये एसीचा टेम्परेचर 17 ठेवला. माझ्या अंगावर झोपताना ब्लँकेट होता पूर्ण. नंतर मी बघतो ब्लँकेट सरकतो मला वाटलं कृतिक गुंडळते. कृतिक गुंडळते यो केस तुझा. देख ना. मी चालू आहे, देख ना भाई. चलो असं झालं आणि आम्ही आता झोपतो. आजचा ब्लॉग इथेच एंड करतो. भेटूया उद्या एका नवीन ब्लॉग मध्ये.